सातत्यानं काश्मीरी पंडितांच्या हत्या काश्मीर खोऱ्यात सुरू झाल्यात. काल पुन्हा झाली. काल एका तरुण सरकारी कर्मचारी काश्मीरी पंडित आपल्या कार्यालयात काम करत असताना त्याची हत्या झाली. हे वारंवार होऊ लागलेलं आहे. काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा हा जो एक प्रयत्न सुरू झाला, हे केंद्र सरकारनं, खास करून प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे. काही काळ राजकारण दूर ठेवलं पाहिजे, निवडणुकांचं राजकारण दूर ठेवलं पाहिजे. काश्मीरी पंडितांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षाचा आणि मोदी सरकारचा हा मुख्य अजेंडा होता. हा मुख्य अजेंडा होता. काश्मीरी पंडितांची घरवापसी, काश्मीरी पंडितांना सर्व सोयीसुविधा, त्यांची सुरक्षा, त्यासाठी 370 कलम हटवण्यात आलेलं आहे. काश्मीरचं विभाजन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या विषयावर. शिवसेनेचा पाठिंबा त्यांना आहे त्या विषयावर. तरीही काश्मीरी पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाही आहेत. काल ज्या तरुणाची हत्या झाली तो काश्मीरी पंडित आहे. फक्त काश्मीरी पंडितच नाही, ते तिकडल्या सामान्य जनतेचं सुद्धा जीवन असुरक्षित आहे असं वारंवार सांगितलं जातं आहे. हे फक्त पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही. तुम्ही काय कठोर पावलं उचलताय ते पाहावं लागेल. आणि काश्मीरसारखे प्रश्न जे आहेत, काश्मीरी पंडितांच्या घरवापसीचे प्रश्न, त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न जे आहेत, ते हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उभे करून लोकांचं मन तुम्ही विचलित करू शकत नाही. लोकांचं अत्यंत बारीक लक्ष आहे त्या विषयाकडे, या देशवासियांचं. त्याच्यामुळे मी इतकंच सांगेन की शिवसेना काश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे अत्यंत संवेदनशीलतेनं पाहत आहे. आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करू. पण सरकार काय करतं आहे? सरकारनं काही काळ हे सगळे विषय काही बाजूला ठेवून काश्मीरच्या पंडितांकडे किंवा तिकडल्या जनतेच्या सुरक्षेकडे पाहावं लागेल. एका बाजूला चीन घुसला आहे, दुसऱ्या बाजूला काश्मीरामध्ये अशांतता, हे देशाला परवडणार नाही. सर बात करते जम्मू कश्मीर की. कल एक और खबरें सामने आई जहाँ पे कश्मीरी पंडित को दिन दहाड़े कश्मीरी पंडित, वो भी सरकारी कर्मचारी था, वो काम कर रहा था. ये बार बार हो रहा है. कश्मीरी पंडितों के बारे में सरकार हमारी, मोदी जी, अमित शाह जी बहुत ही इमोशनल है. कश्मीरी पंडितों की घर वापसी की बात हो रही थी. 7 साल में कितने घर वापसी हो गए मालूम नहीं, लेकिन जो थे उनको भी वहाँ रहने नहीं दिया जा रहा है, उनकी हत्या हो रही है. मुझे लगता है गृह मंत्री को इस बारे में बहुत ही गंभीरता से सोचना होगा. जिस प्रकार की हत्या कलू सिवा कश्मीरी पंडित की हुई है वो बहुत दर्दनाक है. मैं उनके फैमिली का आक्रोश देख रहा था, बच्चे, उनकी वाइफ, पत्नी, सभी लोग. ये जो चल रहा है कश्मीर में, फिर एक बार ये क्या साजिश है. बार बार कश्मीर की तरफ उंगली मत उठाइए, पाकिस्तान की तरफ उंगली मत उठाइए. हम क्या करने जा रहे हैं कश्मीरी पंडितों के लिए, ये बहुत ही अहम सवाल है. 370 निकालने के बाद भी अगर कश्मीरी पंडितों की घर वापसी नहीं हो रही है, कश्मीरी पंडित सुरक्षित नहीं है, कश्मीरी पंडित भी है और वहाँ की आम जनता भी सुरक्षित नहीं है. ये बात सिर्फ पंडितों तक अब सीमित नहीं है. फिर एक बार कश्मीर में अस्थिरता और अशांतता का जो माहौल बना है, वो माहौल आपको बहुत ही कठोर निर्णय लेकर ख़त्म करना पड़ेगा. हनुमान चालीसा, लाउडस्पीकर जैसे मुद्दे से कश्मीरी पंडितों का मामला या कश्मीर का मामला हल नहीं होगा. आपको बहुत प्रैक्टिकल होना पड़ेगा. सर मराठीमध्ये सर त्यांचे रीतिरिवाज हे रीतिरिवाज नाही आहेत. वारंवार यायचं संभाजीनगरला आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सगळ्यांना खिजवण्यासाठी, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. हे जे आहे ह्याच्यातून जर महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची
असं ह्या ओबीसी बंधूंचं काहीतरी एक राजकारण दिसतं आहे. पण मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधलेली. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकलं. 25 वर्ष तो लढत राहिला. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मोगल राजा. म्हणजे तुम्ही आज कबरीवरती येऊन नमाज वगैरे पढ़ताय, कधी तर तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल. राउत सर, ये हिंदी में जाना चाहिए जिस तरह का ओवैसी जाके औरंगजेब के दर्शन करते हैं उनके। देखिए, ये जो बात है, औरंगजेब कोई महान सूफी संत नहीं था, जी। कोई कुछ भी कहे, वो एक आक्रामक था महाराष्ट्र के ऊपर. उसने आक्रमण किया, महाराष्ट्र की मंदिर, प्रार्थना घर सबको उद्ध्वस्त किया. जी सर। छत्रपति शिवाजी महाराज और बाद में 25 साल तक मराठा योद्धाओं ने उनके साथ बहुत बड़ी लड़ाई की है. ये इतिहास बताएगा आपको. लेकिन आप महाराष्ट्र में आकर उसी औरंगजेब के कब्र के ऊपर जी हाँ सर। हाँ बैठेंगे और नमाज पढ़ोगे या और कुछ आपकी रस्में करेंगे, तो ये महाराष्ट्र को चैलेंज देने की बात है. ठीक है, हमने चैलेंज स्वीकार लिया है, समझ लो. औरंगजेब भी इस मिट्टी में हमने गाड़ दिया था. और जो औरंगजेब के भक्त हैं, जो राजनीति करना चाहते हैं, उनका भी यही हाल होगा महाराष्ट्र में. महाराष्ट्र की मिट्टी मर्दून की शुरू और शिवाजी महाराज की. सर, प्रधानमंत्री कहते हैं, कल उन्होंने कहा कि ये देश ही दूसरे धातु का बना है, इसलिए सब लोग सब सहन कर रहा है. जी सर। शरद पवारांच्या बाबतीत नाना पटोलेंनी जे वक्तव्य केलेलं आहे, बघा, यासाठी माननीय शरद पवार आणि त्यांचे सगळे सहकारी पवारसाहेबांचे उत्तर द्यायला समर्थ आहेत. महाविकास आघाडीमधल्या प्रत्येक नेत्यानं तोलून मापून काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत. महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असं कोणी बोलू नये, हे सगळ्यांचंच म्हणणं आहे. सर